हॅलो. तर हे बघा फायनली आम्हाला तिकीटं भेटलेली आहेत. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आम्ही 8 दिवस झाले तिकीटं बघतोय पण काय भेटतच नव्हते. तर आम्हाला एकाच सोबत जायचं होतं 5 जणांना म्हणून तिकीटं घेतलेत आमच्या भाऊनी. हे बघा हां, आणि हे बघा सगळ्यांची तयारी झाली. हां हे बघा, तर आम्ही आता निघलोय. सार्थक तू काय करतो? हे बघ हे बघ हे बघ, आम्ही निघलो आता, आम्ही निघलो म्हणावं. हाय. तरी पण आम्हाला येते सोडायला, तर आम्ही आता स्टेशनला जातोय सगळे. चला झाली ना तयारी? बघा आम्ही आता निघालेलो, तयारी हा हे बघ. हे बघा प्रिया, काढू का असा? इथे बघा लिफ्ट आता खाली येणार आहे. तर हा बघा, हा जो व्हाईट शर्टवाला दिसतोय ना, तर हा पण माझ्या मावस भावाचा मुलगा आहे कार्तिक. तर त्याचे पप्पा आर्मीमध्ये येतात, त्याला ड्युटी होती मग तो गेला आणि कार्तिकला ठेवलेलं आहे आम्हाला सोडवायला. आणि सार्थक बघा कसा हाय करतोय. तर म्हणतो त्याच्या मम्मीला पण घ्या. लिफ्ट पण आली आमची. इकडे खाली आलेलो आहोत पार्किंगला. आणि आज बघा ना होळी आहे आणि इकडे होळी पण पेटवलेली आहे पाठीमागे. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत नाशिक रोडला, रेल्वे स्टेशन बघा. तर हे आहे नाशिक रोडचं रेल्वे स्टेशन आणि इथूनच आपण बसणार आहोत. तर चाललेलो आहोत आता आतमध्ये स्टेशनला. जे कोणी इकडचे असतील त्यांना तर माहितीच आहे, रेल्वेचे स्टेशनच्या तिथून एंट्री अशी आहे बघा. जे कोण नाशिक रोडचे असतील त्यांना तर माहितीच आहे. त्यानंतर इकडे बघा ट्रेन आमची येणार आहे 5 ते 10 मिनटामध्ये. बरोबर 11 वाजता आमची ट्रेन आहे. आणि माझा मावस भाऊ जो आहे ना, त्याने मला मोबाईलमध्ये, म्हणजे डॉक्टर सचिन, तर त्याने ना मला व्हेअर इज माय ट्रेन नावाने मोबाईलमध्ये ॲप पण खोलून दिलेलं आहे. म्हणजे आपली गाडी कुठे आहे ते पण आपल्याला कळतं. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आम्ही आलेलो आहोत इथे झाशी स्टेशनला. रात्री काय शूट घेतलेलं नाही आहे कारण का अंधार होता आणि म्हटलं चला थोडा आराम पण करू. पण आपण पहिल्यांदाच इथे प्रवास करतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला भीती पण वाटते की काही आपलं सामान वगैरे चोरीला जाईल की काय. त्यामुळे आम्ही जागेच होतो. तर आम्ही आता आलेलो आहोत इकडे झाशी स्टेशनवर. मावशी पण म्हटलं आता रात्री तुम्हाला दाखवलं होतं, त्याच्यानंतर आताच व्हिडिओ स्टार्ट केला. रात्रभर झोपलेलो नाही आले ना, गर्दी झोपले सवय. आणि मावशी आली येऊन गेले होते, मी झोपेल होते दोघंही. यायचं तिला जागा तर चला, इथूनही आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे झाशीवरून. तर आता इथून पुढे जे आहेत ना, कोणते कोणते स्टेशन येतील तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न पण करेल. तर हे बघा, आता हे इथून आपण आता निघलेलो आहे. तर लास्ट स्टॉपपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे की आमचा प्रवास कसा झाला आणि आम्ही कसे आलो. तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दिसणार आहे. इकडचं जो वातावरण आहे ना, थोडंसं वेगळं आहे, आपल्या इकडच्यासारखं नाही आहे. काही काही ठिकाणी खूप लाल दगड आणि माती, मोठे मोठे दगड पडलेले होते प्रवासाच्या दरम्यान. जे रस्ते दिसतात ना तिथून. आता परत आलेलं आहे दुसरं स्टेशन, तर हे आहे ग्वाल्हेर. तर ग्वाल्हेरला पण आपण आता इथून जात आहोत, ग्वाल्हेरमधून पण जातो आहे. तर माझे मिस्टर आलेले होते कधीतरी, ते कॉलेजला होते तेव्हा, ते सारखे तेच म्हणायचे तुम्हाला लागले ग्वाल्हेर म्हणून. तर आम्ही तिथून पण आता निघालेलो आहोत. आणि हे बघा आता थोडा थोडा अंधार पडायला लागलेला आहे. आता हे तिसरं स्टेशन मी तुम्हाला दाखवते. बाकीचे जे छोटे छोटे होते ते काय मी घेतलेले नाहीत, पण जे मला शक्य होईल तेवढे मी घेतले. आय थिंक आता हे कुठलं आहे, मला वाटतं हे मथुरा स्टेशन आहे. तर आम्ही मथुरेला आलेलो होतो, पण आपण उतरू शकत नाही कारण काय आहे ना, आपल्याला इकडचं काहीसुद्धा माहिती नाही. त्यामुळे आम्ही सगळे सोबत आणि एकाच डब्यामध्ये आलेलो आहोत. आम्ही आता इथूनही निघलेलो आहोत पुढे जायला. तर आम्हाला यांनी उतरायला लावलेलं आहे. आता न्यू दिल्ली थोडी
पुढे राहते त्याच्याच अलीकडे हजरत निजामुद्दीन म्हणून एक स्टेशन आहे. तर तिथे आम्हाला भैयानी उतरायला लावलेलं आहे. तर आम्ही तिथे उतरणार आहोत आणि पुढं 5 ते 10 मिनटामध्येच आमचं स्टेशन जे आहे ते येणार आहे आणि आम्ही घरी जाणार आहोत. तर तुम्हाला आमचा सफर आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि पुढचा कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम पण बघा. आम्ही पोचल्यावरती कुठे थांबणार आहोत काय सगळं मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे. आणि हे बघा आम्ही उतरलेलो आहोत लास्ट स्टॉपला. फायनली आम्ही इथे उतरलो आहे. आता भैयाला कॉल करतो. आम्हाला घ्यायला कुठे येणार आहे काय आपल्याला काय माहीत नाही इकडचं. हे बघा मावशी काका सगळे उतरले. तर चला गाडी पोहोचलेलो आहे आता. जाऊ आता घरी. गाडी नंबर 12